परभणीच्या गंगाखेडमध्ये 1500 उमेदवारांकडून अर्ज दाखल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांवरती 22 आक्षेप दाखल. या अर्जांची छाननी प्रक्रिया अजूनही सुरू असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांचं भाजप हायकमांडला पत्र. प्रभाग क्रमांक 200 मध्ये भाजपचे उमेदवार संदीप पानसांडेंच्या पराभवाची चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी. खासदार संजय राऊतांना मालेगाव कोर्टाकडून 1000 रुपयांचा दंड. मंत्री दादा भुसेंनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे कारवाई. तर या प्रकरणाची पुढची सुनावणी 31 जानेवारीला. कोळंबी उत्पादन आणि मत्स्य व्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव सिंह आणि मंत्री नितेश राणेंची बैठकीला उपस्थिती. मत्स्य व्यवसायाला जागतिक स्तरावर नेण्यासाठीच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा. भंडारा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती चिखली गावातील विद्यार्थ्यांचा ठिय्या. जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 8वी साठी 2च शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. प्रजासत्ताक दिनानिमित्त संरक्षण मंत्रालय शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रोजेक्ट वीर गाथा 5.0 या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल जाहीर. देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे. प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावरती संचलनात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक. यंदा महाराष्ट्राच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आणि गणेशोत्सवाची थीम. कोल्हापुरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. राजापूर मलकापूर रोडवरच्या अनुस्कुरा घाटामध्ये 1,30,00,000ची गोवा बनावटीची दारू जप्त. बँक कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारसोबतची चर्चा निष्फळ. 27 जानेवारीला कर्मचाऱ्यांकडून संपाचा इशारा. सलग 4 दिवस बँका बंद राहणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे. भिवंडीतल्या अंजूरच्या पेशवेकालीन 352 वर्ष जुन्या नाईक वाड्यामध्ये गणेश जन्माचा उत्साह. गंगाजी नाईक यांच्या वाड्यामध्ये 308 वर्षांपूर्वी सिद्धिविनायक गणपतीची प्रतिष्ठापना. माघी गणेशोत्सवानिमित्त दादरच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये महाआरती. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली रथयात्रा. बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा. जेकब कंपनीने अनंत अंबानींसाठी बनवलं 14 कोटींचं घड्याळ. वनतारा थीमवरती आधारित असलेल्या घड्याळामध्ये हत्ती, वाघ, सिंह यांच्यासह 397 रत्न वापरून बनवली अनंत अंबानींची प्रतिकृती. या घड्याळाला वनतारा असं नाव आहे आणि या 14 कोटीच्या घड्याळाची सर्वत्र चर्चा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.